नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अडानी पॉवर लिमिटेडच्या बिझनेसवर आलेल्या एका जबरदस्त अपडेटबद्दल बोलणार आहोत. आणि मित्रांनो, जर तुम्ही अडानी पॉवर लिमिटेड ही कंपनी स्टडी करत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असेल. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर आपण त्यानंतर अडानी पॉवर लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा जाणून घेऊया. तर मित्रांनो, या अपडेटची हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता. अडानी पॉवर आईज 12,520 मेगावॅट ऑर्गेनिक कॅपॅसिटी एक्सपान्शन बाय फायनान्शियल इयर 2030. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडानी पॉवर लिमिटेड ही कंपनी मार्च 2030 पर्यंत 12,520 मेगावॅट कॅपॅसिटीची ऑर्गेनिक कॅपॅसिटी वाढवण्याचे टार्गेट ठेवत आहे, ज्यामध्ये 1,20,000 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट्स इन्क्लूड आहे. यामध्ये 11,200 मेगावॅट कॅपॅसिटीचे 7 अल्ट्रा सुपर क्रिटिकल प्रोजेक्ट्स प्रत्येकी 1,800 मेगावॅट आणि 1,320 मेगावॅट सुपर क्रिटिकल प्रोजेक्ट इन्क्लूड आहे. आणि मित्रांनो, अडानी पॉवर लिमिटेड या कंपनीकडे 4,520 मेगावॅटची पॉवर परचेज ॲग्रीमेंट आहे आणि ते इंटरनल ॲक्रुअल्सचा वापर करून स्वतः सेल्फ फायनान्स करेल, असे कंपनीने लेटेस्ट इन्व्हेस्टर प्रेझेंटेशनमध्ये म्हटले आहे. आणि मित्रांनो, अडानी पॉवर लिमिटेडची कॉम्पिटिटर कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने फायनान्शियल इयर 2030 पर्यंत 32 गिगावॅट म्हणजे 3,200 मेगावॅट कॅपॅसिटीचे टार्गेट ठेवले आहे, जे 2024 मध्ये 15.6 गिगावॅट कॅपॅसिटीपासून डबल आहे, ज्यामध्ये 23 गिगावॅटचा महत्त्वपूर्ण भाग म्हणजे फ्युचर ओरिएंटेड बिझनेस रिन्युएबल एनर्जी सोर्सेसमधून येणार आहे. आणि मित्रांनो, कंपनीने सांगितले म्हणजे अडानी पॉवर लिमिटेडने सांगितले की 6,120 मेगावॅट कॅपॅसिटी अंडर कन्स्ट्रक्शन आहे, ज्यामध्ये 4,800 मेगावॅट किंवा 1,600 मेगावॅटचे अल्ट्रा सुपर क्रिटिकल प्रोजेक्ट्स आणि 1,320 मेगावॅट सुपर क्रिटिकल प्रोजेक्ट इन्क्लूड आहे. आणि मित्रांनो, अडानी पॉवर लिमिटेडने फायनान्शियल इयर 2025 मध्ये 2,300 मेगावॅटचा इनऑर्गॅनिक एक्सपान्शन केला. हाऊएव्हर, फायनान्शियल इयर 2025 मध्ये कोणतीही ऑर्गॅनिक कॅपॅसिटी इन्स्टॉल केली गेली नाही. आम्ही फायनान्शियल इयर 2025 मध्ये सुमारे 8,000 कोटी रुपयांचा कॅपेक्स केला आणि फायनान्शियल इयर 2026 मध्ये आम्ही अतिरिक्त 13,300 कोटी रुपयांचा कॅपेक्स करण्याचा प्लान बनवत आहे. यामध्ये महान फेज 2 आणि फेज 3, रायगड फेज 2, रायपूर फेज 2, मिर्झापूर, कवई फेज 2 आणि कोरबा फेज 2 आणि कोरबा फेज 3 प्रोजेक्ट्स इन्क्लूड आहे, असे APL म्हणजे अडानी पॉवर लिमिटेड चे CFO दिलीप झा यांनी Q4 मधील इन्व्हेस्टर कॉलमध्ये सांगितले आहे. आणि मित्रांनो, अडानी ग्रुपचे हेड ग्रुप फायनान्स अनुपम मिश्रा म्हणाले, पुढील 6 वर्षात आम्ही करंटली सुमारे 1,20,000 कोटी रुपये कॅपेक्स म्हणून टार्गेट ठेवत आहोत. आणि मित्रांनो, या ॲक्विजिशन्समध्ये 600 मेगावॅट कॅपॅसिटी लॅन्को अमरकंटक पॉवर, आता कोरबा पॉवर असे नाव देण्यात आले आहे, आणि 1,320 मेगावॅट कॅपॅसिटीचा अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट 4,101 कोटी रुपयांना, कोस्टल एनर्जीचे 1,200
मेगावॅट कॅपॅसिटीच्या मॉक्सी पॉवरशी 3,336 कोटी रुपयांना, अडानी डहाणू थर्मल पॉवर स्टेशन्सचे 500 मेगावॅट कॅपॅसिटीचे 815 कोटी रुपयांना आणि विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेडचे करंटली ॲक्विजिशन सुरू आहे, असे कंपनीने सांगितले. आणि मित्रांनो, अडानी पॉवर लिमिटेडने 100 बिलियन युनिट्सची जनरेशन क्रॉस केली आहे, असे गौतम अडानी यांनी सांगितले की ही कॅपॅसिटी यापूर्वी कोणत्याही प्रायव्हेट सेक्टर कंपनीने कधीही क्रॉस केली नव्हती. 2030 पर्यंत 31 गिगावॅट कॅपॅसिटीपर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर आहे अडानी पॉवर लिमिटेड, असे अडानी ग्रुपचे चेअरमॅन गौतम अडानी यांनी मंगळवारी AGM म्हणजे ॲन्युअल जनरल मीटिंगमध्ये सांगितले. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण अडानी पॉवर लिमिटेडच्या बिझनेसवर आलेल्या अपडेटबद्दल बोललो. आणि मित्रांनो, आता आपण पुढे बघणार आहोत अडानी पॉवर लिमिटेडची बेसिक इन्फॉर्मेशन. तर मित्रांनो, जर आपण बघितली अडानी पॉवर लिमिटेडची शेअर होल्डिंग पॅटर्न, तर या कंपनीमध्ये सध्यास प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.96%, FISची होल्डिंग आहे 12.36%, DISची होल्डिंग आहे 1.64% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 11.03%. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट बघितला, तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज झाली आहे. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टरवर बेसिसवर सुद्धा इन्क्रीज झाली आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला, तर तो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये डिक्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, जर आपण एंटायर म्हणजे पूर्ण फायनान्शियल इयर 2025चा परफॉर्मन्स बघितला, तर अडानी पॉवर लिमिटेडची सेल्स फायनान्शियल इयर 2025मध्ये आहे 56,203 कोटी रुपये आणि एंटायर फायनान्शियल इयर 2025मध्ये या कंपनीचा नेट प्रॉफिट आहे 12,750 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण अडानी पॉवर लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली, तर या कंपनीचा रिझर्व्ह अँड सरप्लस लगातार इन्क्रीज होत आहे 12,557 कोटी रुपयांनी जवळपास 32,000 कोटी रुपये. आणि सध्यास या कंपनीची रिझर्व्ह अँड सरप्लस आहे जवळपास 50,000 कोटी रुपये. आणि या कंपनीची लाँग टर्म बॉरोइंग पहिले होती 33,533 कोटी रुपये, नंतर 26,410 कोटी रुपये आणि सध्यास या कंपनीची लाँग टर्म बॉरोइंग आहे 27,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त. आणि मित्रांनो, या कंपनीची शॉर्ट टर्म बॉरोइंगसुद्धा इन्क्रीज झाली आहे. या कंपनीची शॉर्ट टर्म बॉरोइंग पहिली होती 8,500 कोटी रुपये, नंतर जवळपास 7,500 कोटी रुपये आणि सध्याच या कंपनीची शॉर्ट टर्म बॉरोइंग आहे 10,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्त. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला, तर तो पहिले होता जवळपास 2,000 कोटी रुपये, नंतर 7,500 कोटी रुपये आणि आता या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स आहे 6,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त. आणि मित्रांनो, इथे अडानी पॉवर लिमिटेडसाठी एक निगेटिव्ह पॉईंट आहे, तो म्हणजे या कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे 41,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 2.25 लाख कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा एक पॉईंट या कंपनीला घेऊन लक्षात ठेवायचा. आणि मित्रांनो, अडानी पॉवर लिमिटेडमध्ये अवेलेबल डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.96% आणि प्लेस पर्सेंटेज आहे फक्त 1.81%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अडानी पॉवर लिमिटेडचा बिझनेस अपडेट बघितला आणि त्याचसोबत अडानी पॉवर लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा बघितली. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल,
तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.